धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणी ने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रति भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. कपिलो उवाच यमदूतो तदा प्राप्तो भीमो रसभसे क्षणौ स दृष्ट्वा त्रस्तहृदय शकृन्मूत्रं विमुञ्चति. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, मैत्रेय विदुराला सांगतात आणि भगवान कपिल महामुनी आपल्या आईला देवहूतीला ज्ञान सांगताना म्हणतात, हे आई, ज्या वेळेला या वृद्ध असलेल्या आणि केवळ कुटुंबासक्त असलेल्या ज्या जीवाचा मृत्यू होतो, या ठिकाणी कुटुंबासक्त म्हणजे केवळ कुटुंब भरण, कुटुंब पोषण, कुटुंबाच्या बाहेर जो न पाहणार आहे, केवळ स्वार्थ कुशल आहे, आपण आपल्या स्वार्थापुरतंच सगळं करणे, केवळ संसाराचाच विचार करणे, परमार्थ न करता केवळ संसारामध्ये लिप्त असलेला, संसारासक्त असलेला, आक्षिप्त असा शब्द वापरलाय. म्हणजे इतका चिकटून बसलेला आहे की त्याला बाहेर पडायला त्याचं ज्ञानच नाही, तो सगळं विसरून गेलेला आहे. असा जो जीव आहे तो वृद्ध झाल्यानंतर मृत्यूजवळ येतो आणि मृत्यूजवळ आल्यानंतर त्याची अवस्था काय होते, त्यावेळेला त्याचे श्वास हे कंठाशी येतात, प्राण कंठाशी येतात. त्याचप्रमाणे त्याची सर्व त्रिविध अशा प्रकारचे जे आयुर्वेदाने सांगितलेले वात, पित्त आणि कफ आहे, त्या तिन्हीचाही प्रकोप होतो आणि वाताचा प्रकोप झाल्यानंतर कफ समृद्ध नाडिका, नाड्या ह्या कडक होतात. त्याचप्रमाणे त्यांच्यामधून प्राणवायूचं आवागमन बंद होतं आणि यमदूतो तदा प्राप्तो. काळे कभिन्न असणारे यमदूत उभे राहतात आणि सदृष्ट्वा त्रस्त हृदय, त्या यमदूताकडे पाहिल्याबरोबर, आणि हे यमदूत त्यालाच दिसतात, दुसऱ्याला काही दिसत नाहीत. दुसऱ्याला कसे दिसतील? त्याला त्याच्या अंतश्चक्षुला हे यमदूत दिसतात. ते पाहिल्याबरोबर तो घाबरतो, थरथर कापायला लागतो, त्याच्या अंगाचा घामघाम होतो आणि त्याचं हृदय थरथर थरथर कापू लागतं. आणि एवढ्या भयाने त्याच ठिकाणी त्याला मलमूत्र विसर्जन तो करतो. शकृन्मूत्रं विमुञ्चति. त्याच ठिकाणी भय एवढा असतं, भीती एवढी असते, तो घाबरतो एवढा की त्या यमदूताकडे पाहूनच तिथं त्याला मलमूत्र विसर्जन तो करतो. आणि याच वेळेला हे यमदूत त्याला पाशबद्ध करून घेऊन जातात. नयतो दीर्घमध्वानम दंडम राजभटा यथा. त्याला एखाद्या चोराला राजाने मारावं किंवा राजाच्या नोकराने मारावं, त्याप्रमाणे हे यमदूत त्याला मारत 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 या ठिकाणी काल आपण म्हटल्याप्रमाणे 99,000 योजन हे दूर असणाऱ्या यमपुरीमध्ये त्याला घेऊन जातात. जाताना त्याला तहान लागते, भूक लागते, तो तप्त वाळूमधून त्याला घेऊन जातात. या वेळेला मला भूक लागली, मला तहान लागली, मी थकलो, घाम निघायलाय असं म्हणत असताना सुद्धा त्याला त्याचा जो प्राण आहे किंवा ज्याला आपण त्याचा सूक्ष्म देह आहे, लिंग देह आहे, तो त्याला घेऊन जातात. तत्र तत्र परिपतच्छ्राम. तो ठिकठिकाणी तो पडतो तरी त्याला तसंच उठवतात आणि घेऊन जातात. मूर्छिता पुनरुत्थिता. मूर्छित पडतो, पुन्हा उठतो. याप्रमाणे अशा पापी माणसाला त्याला यमाच्या दरवाजात उभे केल्याबरोबर हे केवळ आपण काल म्हणल्याप्रमाणे 2.5 तासाच्या किंवा 2.5 तासाच्या अंतरामध्ये काळामध्ये त्याला 6 घटका एवढा काळ त्याला लागतो. त्रिभीर मुहूर्ते द्वारभ्याम वानिता प्राप्नोति यातना. आणि याप्रमाणे
7,92,000 मैल एवढं अंतर केवळ 2.5 तासामध्ये हे काढतात आणि आदी परमस्वगात्राणां वेष्टयित्वोल्मुखादिभिः याप्रमाणे त्याला तिथे उभं केल्याबरोबर त्याच्या सर्व पापाचा पाढा वाचला जातो. चित्रगुप्ताने त्याचे सगळे पाप लिहून ठेवलेले असतात. चित्रगुप्ताच्या त्याच्या वही खात्यामध्ये काढा यांचं वही खातं काय, यांनी काय काय पाप केलेत याप्रमाणे त्यांचं वही खातं काढलं जातं. पापाचा पाढा वाचला जातो आणि मग या ठिकाणी यमाच्या आदेशानुसार पहिल्यांदा त्याच्या पापाप्रमाणे त्याला शिक्षा दिली जाते. सर्वात पहिल्यांदा गिधाडं आणि कुत्रे याच्या समोर त्याला टाकलं जातं. हे गिधाडं म्हणजे काही सामान्य आहेत का? अहो, त्यांच्या चोंचीमधून आणि कुत्र्यांच्या ज्या दात आहेत, दाढा आहेत, त्यामधून याला अत्यंत वेदनादायक अशा प्रकारचा त्रास दिला जातो. ते याचा चावा घेतात, परंतु याचा लिंगदेह मात्र मरत मात्र नाही. त्याला त्रास तेवढा होतो आणि हा मरत नाही. त्यानंतर सर्वत्र आग लावली जाते. आदी पण स्वगात्राणाम सर्वत्र आग लावली जाते आणि आगीमध्ये याला टाकलं जातं. जीवतश्चात्रा भया युद्धारहा त्याप्रमाणे सर्प, वृश्चिक, विंचू, साप यांच्यामध्ये त्याला टाकलं जातं. हे त्याला चावतात, डसतात. त्याच्यावरती पूर्ण चावल्यामुळं त्याला विषाचा प्रभाव त्याच्यावर होतो, पण तो मरत मात्र नाही. कृंतरमच्या वयवशो गजादिभ्यो विधापनम याप्रमाणे त्याला पर्वताच्या शिखरावरून टाकलं जातं. त्याला हत्तीच्या पायाखाली चिरडलं जातं आणि यास्ताम्र मिश्र तामिश्रा हे तामिश्र, अंधतामिश्र आणि रौरव, विशेषतः रौरव यामध्ये रुरू म्हणजे बारीक बारीक किडे असतात. ते किडे याला चावतात. भुंगते नरोवा नारी वा मिथ संगेन निर्मित. केवळ जो कुटुंबासक्त आहे, केवळ जो फक्त आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करण्यामध्ये जो तल्लीन राहिला, याने कधी धर्म केले नाहीत, कधी कर्म केले नाहीत, कधी उपासना केली नाही, कधी देवभक्ती केली नाही, अशा केवळ भुंगते नरोवा नारी वा मिथ संगेन निर्मिता, केवळ पाप भोगण्याची इच्छा असणारा, मग तो स्त्री असो नाही तर पुरुष असो, हे कुणी म्हणजे हा केवळ पुरुषच आहे असं नाही, स्त्री आणि पुरुष. इथे लिंगदेहाला स्त्री पुरुषत्व नसतं. लिंगदेह स्त्री नाही आणि तो पुरुषही नाही. तो लिंगदेह केवळ लिंग मात्र आहे. अत्रैव नरक स्वर्ग. आणि मग कपिल महामुनी म्हणतात, हे आहे या ठिकाणी आजच्या भाषेमधलं तत्वज्ञान या ठिकाणी सांगितलं. हे आहे स्वर्ग आणि नरक कुठे असेल तर खऱ्या अर्थाने तो पृथ्वी तलावरच आहे. अत्रैव नरक स्वर्ग इति माता प्रत्यक्षते. याच ठिकाणी स्वर्ग आहे, याच ठिकाणी नरक आहे. माणसाला केलेल्या कर्माचे प्रायश्चित्त याच जन्मामध्ये भोगावे लागतात, इथे असंही काही लोकांचं मत आहे. या यातना वै नारक्या, जी नरकामध्ये यातना आहे, ज्या नरक यातना आहेत, या यातना वै नारक्य स्था ह्या उपलक्षिता, ते याच ठिकाणी भोगायला मिळतात. जी नरक यातना आहे, जो नरकातलं दुःख आहे, जी वेदना आहे, ती याच जीवनामध्ये आपण भोगतो. आणि खरं म्हणजे स्वर्ग आणि नरक जर दुसरीकडे कुठं नसेल तर तो पृथ्वी तलावरच आहे. एवम कुटुंबम बिभ्राण उदरम भरे एवमा. ज्याप्रमाणे कुटुंबामध्ये आसक्त असलेला प्राणी कसा दुःख भोगतो ते मी तुला सांगतो. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. भगवान म्हणतात, केवलेन ह्य धर्मेण कुटुंब भरणोत्सुका. ज्याप्रमाणे याचं वर्णन पुढे आपल्याला पंचमस्कंधात अधिक प्रमाणात या नरकाचं मिळतं. यामध्ये पंचमस्कंधात जवळजवळ 28 प्रकारचे नरक सांगितलेले आहेत. आणि यामध्ये किती दुःख कोणत्या कोणत्या प्रकारचं तो भोगतो, कोणत्या पापाला कोणतं प्रायश्चित्त आहे याचे विवरण करण्यात आलेले आहे. तेव्हा क्रमशः समनुक्रम्य पुनर्त्राव्रजे शुचिही. आणि इकडे मात्र भगवान कपिल महामुनी म्हणतात, अशा पद्धतीने केवळ कुटुंबासक्त असलेल्या जीवाची ही दुर्गती होते आणि नंतर पुन्हा त्याला त्याच्या कर्माचं फळ मिळण्यासाठी त्याचं केलेलं कर्म कुठं वाया जाईल. त्याचं केलेलं कर्म, कर्म हे कर्मबीज आहे आणि हे कर्मबीज ज्याचे त्याच्या बरोबर असतं. या ठिकाणी जेव्हा जीव जन्माला येतो तेव्हा तो मागचं सगळं कर्म घेऊन जन्माला येतो, मागचे सगळे संस्कार घेऊन जन्माला येतो.
मागचे सगळे जे काही त्याचे पापकर्म आहेत, पुण्यकर्म आहेत, काही का असे ना, याचे सूक्ष्म अशा प्रकारचे गोष्टी त्याच्या त्या जीवाच्या सोबतच असतात. आणि याचं सर्वांचं गठुडं घेऊन, या सर्वांचं कर्माचं गाठोडं घेऊन तो जन्माला येतो. भगवान म्हणतात, हे आई, कर्मणा दैव नेत्रेण जंतुर्देहोपपत्ते. कर्माच्या द्वारे त्यांनी जे जे चांगले वाईट कर्म केलेले असतील त्याला मिळावं, त्या सर्वांच्या फळाच्या भोगण्यासाठी त्याचा पुन्हा जन्म होतो. आणि दैव नेत्रेण, दैवयोगाने त्याचं दैव, त्याचं कर्म, त्याचं नशीब, म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत, नशीब आणि कर्म. दैव आणि कर्म या दोन्ही गोष्टी. नुसतं बरोबर दैवही आहे, कारण दैव देवाच्या हातात आहे. म्हणून कर्माचं फळ आपल्याला जरी मिळत असलं तरी ते किती प्रमाणात द्यायचं एवढा अधिकार. म्हणून दैव देहोपपत्ते, याप्रमाणे भगवंताच्या इच्छेनुसार. या ठिकाणी आपण म्हणतो की एखाद्याला विंचू चावला, अरे बरं झालं विंचू चावला, विंचावर तर साप चावण्याचं तुझ्या नशिबामध्ये होतं. म्हणजे आता हे कुणी केलं, हे भगवंताने त्याचं दुःख कमी केलं. साप चावायच्या ऐवजी त्याला विंचू चावलं, विंचावर निभावलं. आपण म्हणतो ना, बरं झालं जीवावरचं निभावलं हातावर, जीवावरचं निभावलं पायावर. हे जीवावरचं निभावलं हे जे आपण म्हणतो ते दैव. आणि दैव बलवत्तर म्हणून शब्द आपण वापरतो की दैव बलवत्तर. मग दैव म्हणजे काय? दैव म्हणजे तुमचं कर्म भिन्न आहे आणि दैव वेगळे. कर्म हे आपल्या हातात आहे आणि दैव हे ईश्वराच्या हातात आहे. तो दैवाच्या प्रमाणे दैवालब्ध जे आहे, दैवाने प्राप्त होणारं जे आहे ते भगवंताच्या हातात आहे. म्हणून कर्मणा दैवनेत्रेण, दैवनेत्रेण दैवाचा डोळा. दैव हे सजग आहे, दैव सगळं पाहतं, तुम्ही काय करता काय नाही, कोणते कार्य करता. जंतुर्देहोपपत्ते, जंतू म्हणजे जीव, जीवाची उत्पत्ती होते. आणि ही जीवाची उत्पत्ती कशी होते तर त्याने वर्णन केलंय की पहिल्यांदा हा जीव आकाशामध्ये फिरत असतो. हा आकाशामध्ये फिरता 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 जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या जलधारेमध्ये तो जीव प्रविष्ट होतो. जलधारेतून प्रविष्ट झाला की तो धान्यामध्ये येतो, धान्याच्या कणामध्ये येतो. धान्याच्या कणातून तो त्या ज्यांच्या खाण्यामध्ये हे धान्य येतं. आता हे याच्या मागं सगळा दैव आहे, या सगळ्याच्या गोष्टीच्या मागं दैव आहे. त्याप्रमाणे ज्या धान्याच्या कणामध्ये तो येतो ते धान्य जो पुरुष खातो त्या पुरुषामध्ये हा समाविष्ट होतो. आणि त्यानंतर स्त्रिया प्रविष्ट उदरम पुंसो रेत कणाश्रया, आणि त्या पुरुषाच्या द्वारे रेतकणाच्या आश्रयाने तो स्त्रियांच्या उदरामध्ये प्रवेश करतो. कललम त्वेक रात्रेण, याप्रमाणे तो उदरात स्त्रीचा प्रवेश केल्याबरोबर कोण या ठिकाणी रेतकणाश्रया असं म्हटले. फक्त आश्रय घेतो, तो जीव आहेच आहे त्याच्यात, फक्त तो आश्रय घेतो रेतकणाचा. आणि रेतकणाचा आश्रय घेऊन हा जीव जसा पावसाच्या पाण्याचा आश्रय घेऊन तो जमिनीत आला, त्यानंतर कणाचा आश्रय घेऊन तो धान्यात आला, धान्याचा आश्रय घेऊन तो पोटात गेला, आणि मग आता पोटामध्ये असलेल्या पुरुषाच्या बरोबर तो केवळ रेतकणाचा आश्रय घेऊन स्त्रीच्या उदरात प्रवेश करतो. आणि कललम त्वेक रात्रेण, ज्या वेळेला तो स्त्रीच्या पोटात प्रवेश करतो त्यावेळेला सुरुवातीला तो केवळ एक कलल म्हणजे एक मिश्रण स्वरूपाचा असतो, एक रूप अशा प्रकारचा तो त्यामध्ये असतो. त्यानंतर पंचरात्रेण बुद्बुदम, त्यानंतर 5 रात्री किंवा 5 दिवसानंतर तो बुडबुड्यासारखा होतो. दशाहेन तो कर्कंदो पश्यंडंबा ततः परम. या ठिकाणी कपिल महामुनींनी आईला सगळं जीवशास्त्र समजून सांगितलेलं आहे. जीव कसा जन्माला येतो, तो कसा मोठा होतो, तो पोटामध्ये कसा वाढतो, याचं समग्र शास्त्र इथे समजून सांगितलेलं आहे. दशाहेन तो कर्कंदू पेशंडंबा ततः परम. त्यानंतर 10 दिवस
हा बोरांच्या अंठोळी एवढा किंवा बोराचे जे बी असते तेवढा तो होतो, तो कठीण होतो. त्यानंतर हळूहळू त्याला मांसपेशी येऊ लागतात. आता या ठिकाणी दोन भाग केलेत. इथे पेशंडंबा ततः परम असं म्हटलंय. पेशंड म्हणजे एकतर पेशी किंवा अंड, म्हणजे अंडज जे पक्षी आहेत जे अंड्यातून पिलाला जन्म देतात त्यांच्यासाठी अंड, आणि माणसासाठी मात्र पेशी. आता पेशी शब्द वापरलाय म्हणून त्यांनी पेशंडंबा ततः परम, माणसासाठी पेशी ज्याला आपण सेल्स असं म्हणतो, मांसपेशी, आणि इकडे बाकीच्या प्राण्यांसाठी मात्र अंड. याप्रमाणे तो परिणत होतो. त्यानंतर पुढे नख लोमा अस्ति चर्माणी लिंग छिद्रोद्भव स्त्रीभी. त्यानंतर 1 महिन्यामध्ये त्याचं डोकं तयार होतं. त्यानंतर 2 महिन्यामध्ये हातपाय तयार होतात, अंगाचे भाग तयार होतात. 3 महिन्यानंतर नख, रोम म्हणजे अंगावरचे केस, अस्थि, चर्म हे तयार होतं. आणि त्यानंतर 4थ्या महिन्यामध्ये त्याला लिंगछिद्र तयार होतं. याप्रमाणे 4 महिने झाल्यानंतर त्याला पुन्हा 7 धातू त्याच्यामध्ये तयार होतात. 7 धातू म्हणजे त्यामध्ये आपण रक्त, मांस, अस्थि, मेद, मज्जा याप्रमाणे हे तयार होतं. हे सप्तधातू तयार झाल्याबरोबर 5व्या महिन्यामध्ये त्याला भूक लागायला सुरुवात होते, त्याला तहान लागायला सुरुवात होते. आणि 6व्या महिन्यामध्ये तो त्या ठिकाणी इतका चिकटून राहतो आणि तो फिरायला सुरुवात करतो. आईच्या पोटामध्ये उजव्या बाजूला तो फिरायला सुरुवात करतो. छटभीर जरायुणावित कुक्षो भ्राम्यते दक्षिणे. तिच्या उजव्या बाजूला तो गरगर गरगर फिरायला लागतो. एका ठिकाणी थांबत नाही, तो फिरायला लागतो. पण तिथे चिटकूनच मात्र असतो. दोन्ही बाजूला चिटकून त्यांच्या पोटामध्ये तो फिरू लागतो. याप्रमाणे यावेळेला आई जे जे खाईल ते ते त्याला प्राप्त होतं. यामध्ये मातुर जगधान्न पानाद्ययी रेधात धातू संमते. त्याला जे जे ज्या ज्या प्रकारची पदार्थ, ज्या ज्या प्रकारच्या गोष्टी आई खाईल ते त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून यावेळेला आपण तिखट, आंबट किंवा मसालेदार हे खाऊ नये, कारण त्यामुळं मुलाला देखील किंवा मुलीला गर्भस्थ असलेल्या जीवाला त्रास होतो. याप्रमाणे त्याला हे सगळं, त्याचे सगळं सप्तधातू या अन्नावर पुष्ट व्हायला लागतात. शेते बिळमित्रयोर करते सजंतुर्जंतू संभवे. आणि या वेळेला त्याचे धातू पुष्ट व्हायला लागतात. शरीराचं पोषण सुरू होतं. आणि या वेळेला त्याला मात्र आतमध्ये, आता आतमध्ये काही एक गोष्ट आहे का, अनेक जंतू आहेत. हे जंतू त्याला चावायला लागतात. शेते बिळमित्रयोर करते. तो अशा त्या गर्भ ठिकाणी पडलेला आहे की अशा ठिकाणी आतमध्ये काही गादी गिरदी थोडीच आहे, आतमध्ये काही एअर कंडिशन वातावरण थोडंच आहे. सगळं आतमध्ये सगळी घाण आहे. कृमी भीही, त्या ठिकाणी अनेक जंतू आहेत. तिथं बिणमूत्र योर करते. विष्ठा आणि मूत्र यांचाच त्या ठिकाणी जास्त साठा आहे. अशा ठिकाणी तो फिरत असतो आणि जंतू संसर्ग त्याला होतो. अनेक कृमी त्याला चावायला लागतात. कृमिभे क्षत सर्वांगा, आणि त्याच्या सगळ्या देहाला जंतू चावून त्रास होतो. तिथे क्षत पडतात, त्याला छिद्र पडतात, त्रास होतो, आग होते. आणि तरी तो सहन करतो. त्याची काया किंवा त्याचं शरीर अत्यंत सुकुमार असतं. सौकुमार या प्रतिक्षणम. आणि सुकुमार असलेल्या या कायेवर, या शरीरावर जंतू टोचा मारतात, त्याला त्रास देतात, त्याला चावतात. याप्रमाणे मूर्छा मापनोत्य क्लेश, या क्लेशाने त्याला मूर्छा यायला लागते. तो पुन्हा पुन्हा मूर्छित पडतो, कारण वेदना एवढ्या असतात की या वेदनेतून तो लवकर बाहेर येत नाही. तो मूर्छित पडतो. आता हे सगळं वर्णन आईच्या पोटातलं आहे, आपल्याला काय कळावं. परंतु आज आपण निदान सोनोग्राफीच्या माध्यमातून हे पाहू शकतो, पण संवेदना कळू शकत नाही आजही. पण त्याने या ठिकाणी वर्णन केलेले मूर्छा मापनोत्तिर क्लेश तस्त्रते क्षुधिते मुहू. त्याला पुन्हा पुन्हा भूक लागते, पुन्हा पुन्हा तहान लागते, त्याला क्लेश होतात. आईने जर तिखट खाल्लं, उष्ण खाल्लं, खारट खाल्लं, आम्ल किंवा आंबट खाल्लं तर याचा त्रास त्याला होतो. कटू तीक्ष्णोष्ण लवण वृक्षांबला आधी भिरुल बनही. उल्ब म्हणजे आतमधलं जे आवरण आहे पोटामधलं, त्याला उल्ब म्हणतात.
खोळ म्हणतात त्याला. या खोळीच्या आतमध्ये तो राहतो आणि तिखट, आंबट, गरम, मसालेदार, चमचमीत हे पदार्थ खाल्ल्याबरोबर त्याला शरीराला त्रास व्हायला लागतो. म्हणून उल्बेन संवृतस तस्मिन अंतरेश बहिरावृत, आत आणि बाहेर सगळ्या बाजूनी ती खोळच असते पावसाची, ती पिशवीच असते. त्या पिशवीच्या आतमध्ये तो त्या गर्भाशयामध्ये चिकटून राहतो. आस्ते कृत्वा शिरः कुक्षौ, आणि या गर्भपिशवीमध्ये त्याचं डोकं खाली असतं. खाली डोकं असते कृत्वा शिरः कुक्षौ भुग्नपृष्ठे शिरोधरा, याप्रमाणे तो कुंडलाकार असा फिरत राहतो. बंदिस्त त्याने वर्णन केलंय की कसा अकल्प स्वांग चेष्टा याम शकुंत इव पंजरे. ज्याप्रमाणे एखादा पक्षी किंवा एखादा पोपट आपण पिंजऱ्यामध्ये पकडून आणावा आणि पिंजऱ्यातला पोपट किंवा पक्षी हा जसा बाहेर काही निघत नाही, धडपड करतो बाहेर निघायची, पण बाहेर त्याला निघता येत नाही, तो जसा त्याच्यात अडकतो, तो जसा त्यामध्ये बंदिस्त असतो, त्याप्रमाणे हा जीव पोटामध्ये गर्भामध्ये बंदिस्त राहतो, गर्भाशयात बंदिस्त राहतो. आणि मान आणि पाठ ही धनुष्याकार त्याची असते. तो वक्र अशा प्रकारचा पाठ आणि मान अशी वाकडी धनुष्याकार, आणि खाली त्याचं तोंड, याप्रमाणे असा बंदिस्त अवस्थेत, जखडलेल्या अवस्थेत तो त्या ठिकाणी राहतो. आणि मग मात्र त्याला वाईट वाटायला लागतं. त्याला इकडं हलता येत नाही, तिकडे हलता येत नाही, हलण्यामध्ये डुलण्यामध्ये तो असमर्थ. तत्र लब्धस्मृती दैवात, आणि या वेळेला त्याला मागच्या जन्माच्या किती शतजन्मोद्भवम, मागच्या अनेक जन्म त्याला आठवतात. शत हा शब्द अनेक या अर्थाने, केवळ 100च म्हणून नाही, हजारो जन्म त्याला आठवतात मागचे. दैवात कर्म, ही दैव कारणीभूत आहे. या दैवामुळं त्याला मागचे सगळे कर्म, सगळे जन्म आठवतात, आपण केलेले कर्म आठवतात. आणि मग मात्र त्याचा श्वास रोधायला लागतो, दम घोटायला लागतो, दम त्याच्या छातीमध्ये अडकतो आणि तो त्यातून शांती मिळण्यासाठी देवाची प्रार्थना करतो. या ठिकाणी मार्कंडेय पुराणाचा संदर्भ दिलेला आहे. मार्कंडेय पुराणामध्ये आप्यायनी नाळ असा शब्द वापरलाय. आप्यायनी नाळेद्वारे त्याचं पोषण होतं असं म्हटलंय. अन्न पाणी त्याला आप्यायनी नाळेच्या द्वारे मिळतं आणि अत्यंत घाण ठिकाणी तो राहतो. समर्थ रामदास स्वामींनी वर्णन केलेलं आहे की रजस्पलेचा जो विटाळ, त्याचा आळोन झाला गाळ, त्या गाळाचे केवळ शरीर आहे. त्याप्रमाणे असं हे शरीर घाण ठिकाणी राहतं. आरभ्य सप्तमासान, याप्रमाणे 7 महिने पूर्ण होतात, 7 महिने लागतात, 8वा महिना लागतो. या वेळेला तो मात्र देवाची प्रार्थना करायला लागतो. 9व्या महिन्यापर्यंत तो वाट पाहतो आणि मग तो प्रसूती वायूमुळं चलन वलन थोडंफार करायला लागतो. आणि या वेळेला एखाद्या विष्ठामध्ये किंवा घाण ठिकाणी असलेले किडे जसे असावेत, त्याप्रमाणे हाही तिथेच उत्पन्न झाला आणि किडे तिथेच उत्पन्न झाले. म्हणून त्यांनी शब्द वापरलाय नैकत्रासे सूती बातेर विष्ठा भूरी व सोदरा. सोदर हा शब्द आहे. सोदर म्हणजे उदर. उदर म्हणजे एकाच उदरातून दोघं आलेत. कोण? या विष्ठेमधले किडेही त्यातूनच आलेत, जंतूही त्यातूनच आलेत आणि हाही त्यातूनच आलाय. याप्रमाणे ही दोघे एकाच ठिकाणाहून जन्माला आलेले आहेत आणि तो जणू काही या किड्याप्रमाणेच आहेत. असे हे एकाच उदरातले कृमी आणि मूल हे किडे आहेत. आणि मग तो मात्र देवाला प्रार्थना करतो, देवा नाथमान ऋषीर भीता सप्तवधे कृतांजली. ही 2 हात जोडतो, घाबरतो आणि मग म्हणतो, देवा मला याच्यातून बाहेर काढा, देवा मला याच्यातून बाहेर काढा, लवकरात लवकर यातून मुक्त करा. आम्ही मागच्या कोणत्या जन्मात काय पाप केलं कुणाला माहीत, म्हणून तुम्ही मला या जन्मामध्ये टाकलं. या गर्भामध्ये गर्भावासपणा भोगायला लागतोय. याप्रमाणे तो नाथ मान म्हणजे याचना करतो, ऋषिर्भीता घाबरतो, सप्तवध्रे कृतांजली आपले हात जोडतो आणि सप्त असणाऱ्या म्हणजे 7 जे त्याचे रक्त मांस मेद मज्जा अस्थी हे सगळे जे आहेत सप्तधातू, याच्यासह तो प्रार्थना करायला लागतो. त्या सप्तधातूमय शरीर त्याचं बांधलेलं असतं. अशा देहामध्ये तो जीव जसा एखादा पिंजऱ्यामध्ये पक्षी अडकावा त्याप्रमाणे अडकलेला आणि मग तो जंतू म्हणजे जीव बोलू लागतो, म्हणजे प्रार्थना करू लागतो. ही त्यांनी मनोमय केलेली प्रार्थना या ठिकाणी
कपिल महामुनींनी प्रगट केलेली आहे. वास्तविक त्याला काही भाषा नाही, त्याला शब्द नाही, त्याला काय वाटतं ते या ठिकाणी सांगितलंय. आणि तस्योपपस्वन्न मवितुम, खऱ्या अर्थाने मानसशास्त्राचा हा विषय. मानसशास्त्रामध्ये गर्भात असलेल्या जीवाच्या मनाला काय वाटतं हे कपिल महामुनी सांगतात. ते म्हणतात, हे देवाला तो प्रार्थना करतो, देवा मला लवकरात लवकर याच्यातून मुक्त करा. मी फार अधम आहे. मी अधम म्हणजे वाईट आहे, मी पापी आहे. मी आतापर्यंत तुझी कधीच प्रार्थना केली नाही. मी तुला शरण आलो. भूतेंद्रिया, तू सर्व जगाचा स्वामी आहेस. भूत इंद्रिय तुझ्या स्वाधीन आहेत आणि मी मात्र केवळ संसाराच्या नादी लागलो. मागच्या हजारो जन्म त्याला आठवतात की हजारो जन्मात मी देवाचं काहीच केलं नाही, केवळ संसारच केला. आणि या पंचभूत चरित शरीर, हे पंचमहाभूताचं शरीर मी तुझ्याशी समर्पित केलं नाही. संसारिके पथीचरम सद विश्रमेण, केवळ संसार मार्ग मी अवलंबला, संसारच केला, त्याच्या बाहेर गेलो नाही. युक्त्या कया महदनुग्रहमंतरेण, आणि जेव्हा मला ज्ञान प्राप्त झालं नाही, मी तुझी सेवा केली नाही, तुझी कधीच आतापर्यंत प्रार्थना केली नाही, परंतु आता मात्र तू मला याच्यातून बाहेर काढ. अरे काय माझं जीवन आहे. बिनमूत्र कूप पतितो भ्रषतप देहा, विष्ठा मूत्र यांचंच हे निधान असलेलं शरीर, यांचंच ठिकाण असलेलं हे पोट, त्या पोटामध्ये मी राहतोय आणि यातून मला लवकरात लवकर बाहेर काढ. मला जठराग्नी त्रास देतोय, याच्या आगीमुळं मला उष्णता सहन होत नाही. आतमधले जंतू मला त्रास देत आहेत, ते मला चावायला लागलेत. देह्यन्न देह विबरे, हे देहातलं विवर आहे, होल अशा प्रकारचं एखादं आड असावा त्याप्रमाणे. आणि त्यामध्ये जठराग्नी नासृक, जठराच्या अग्नीमुळं माझं शरीर अत्यंत संतप्त झालंय. आणि बिनमूत्र कूप पतितो, एखाद्या विष्ठा आणि मूत्र यांचा जो जसा खड्डा असावा, आड असावा, त्या भ्रषतप गेलो. देवा इच्छन्नितो विवसितो विगणयन गणयन स्वमासान, आणि मी एक एक दिवस मोजू लागलोय. देवा गणयन स्वमासान, एक एक महिने, एक एक दिवस मी मोजू लागलेलो आहे. लवकरात लवकर निर्वास्यते कृपण धीर भगवन कदा तू, कधी याच्यातून मला बाहेर काढशील. निर्वास शब्द तिथून आलेला आहे. आज निर्वासित शब्द जो आला, बाहेर काढणे, तर तो इथे शब्द वापरलाय निर्वास्यते. मला याच्यातून बाहेर काढा, याच्यातून बाहेर हाकला तुम्ही लवकरात लवकर. कृपणधीर भगवन कदा, कधी तुम्ही यातून बाहेर काढणार सांगता येत नाही. लवकरात लवकर बाहेर काढा. गर्भान्न निर्जग विषय बहिरंध कूपे, हा अंधकूप म्हणजे अंधार कोठडीमध्ये मी पडलोय. या अंधार कोठडीत मला काहीच दिसत नाही. संसाररूपी अंधार कोठडीमध्ये जसा जीव अडकला, तसा याच्यातही माझा अंधार कोठडीतच स्थितीमध्ये मी अडकलोय. आणि म्हणून भूयो यथा व्यसनमेत रंध्र मामे भविष्योपसाध्य विष्णुपादा, आणि इथून पुढं मात्र देवा मी तुझी प्रार्थना करीन. देवा मी तुला भजेल. मी आता तुम्हाला आश्वासन देतो, मी तुझ्याशिवाय कोणाच्याही नादी लागणार नाही. हे देव ऐकतो. 9 महिने परिपूर्ण होतात, 9 महिने 9 दिवस परिपूर्ण होतात. 10 महिना लागतो, देवालाही दया येते. देव दयाळू आहे. तो म्हणतो बर याच्यावर विश्वास तर ठेवू आपण. काय म्हणतो बघू हा जीव म्हणतो, देवा लवकरात लवकर मला बाहेर काढ, मी तुला शरण आलो. शरण आलेल्यावर उपकार करणं हे देवाचं काम आहे. देव म्हणतात ठीक आहे असू द्या. आणि प्रसूती मारुत म्हणजे प्रसूती काळचा वायूचं कार्य काय, पुढे रेटणे, हे वायूचं कार्य आहे. याप्रमाणे एवं कृतमतीर गर्भे दशमासे स्तुवन ऋषी, याप्रमाणे 9 महिने 9 दिवस पूर्ण होतात. आणि भगवान सद्य क्षिपत्य वाचीनम, भगवान आज्ञा देतात. प्रसूतेरु सुतिमारुतः, प्रसूती काळच्या हवेला, वाऱ्याला भगवान आज्ञा देतात. हे सगळं काळावरच अवलंबून आहे. प्रसूत्यै सुतिमारुतः, या वेळेला भगवान म्हणतात जा या जीवाची सुटका करा. आणि वाऱ्याला सांगितल्याबरोबर, कारण मदभयात वाती वाहतो एम सूर्यस्तपती मदभयात, माझ्या तर भीतीने वारा वाहतो. माझ्या भीतीने म्हणजे माझ्या नियंत्रणाने. या ठिकाणी भगवंताचं नियंत्रण हे सगळ्या गोष्टीवर आहे. आणि भगवान नियंत्रित त्या सगळ्या विश्वाला करतात. इथे वायूला ते आज्ञा देतात आणि ताबडतोब वायू त्यांची आज्ञा ऐकतो.
वायू प्रसूती मारुत हा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि तेनावसृष्ट सहसा कृत्वा वाक्षिरा आतुरा. या वेळेला तोही बाहेर, ते बालक बाहेर पडायला अत्यंत आतुर झालेलं असतं. या वेळेला पहिल्यांदा व्याकुळ असलेल्या स्थितीमध्ये त्या मारुतानी सहकार्य केल्याबरोबर खाली डोकं असलेलं हा जो अर्भक आहे तो एकदम बाहेर पडायलाचा प्रयत्न करतो आणि बाहेर पडता क्षणीच त्याची जी श्वासगती आहे ती थांबते. श्वासगती थांबल्याबरोबर त्याची स्मृती नष्ट होते. आतापर्यंतची जी स्मृती असते ती सगळी एका क्षणामध्ये नष्ट होते. त्याच क्षणी म्हणजे बाहेर येण्याच्या क्षणी त्याची सगळी स्मृती, मागच्या पूर्वजन्मीची स्मृती सगळी नष्ट होते. कृत्वा वाक्षिरा आतुराः विनिष्क्रामति कृच्छ्रेण. कृच्छ्रेण, कृच्छ म्हणजे अत्यंत कष्ट, अत्यंत कष्ट त्याला बाहेर येताना लागतात. आणि निरुच्छ्वासो हत स्मृतीही, त्याचा श्वास थांबतो, आतमधला श्वास थांबतो आणि बाहेरचा श्वास सुरू होतो. या वेळेला पतितो भूव्यसंमुद्रे विष्ठा भूरीव चेष्टते. ज्याप्रमाणे तो तिथं बाहेर येताना मोठ्या त्रासात येतो. या वेळेला रक्त मूत्र हे त्याच्यासोबत येतं आणि विष्ठा त्याच्यासोबत येते आणि त्याच्यात तो त्या लडबडलेल्या ठिकाणी त्याचा जन्म होतो. ज्याप्रमाणे त्याचा जन्म झाला, गर्भवास संपला, मागचा जन्मही विसरला, मागच्या सगळ्या स्मृती विसरल्या आणि पुन्हा अज्ञान दशा प्राप्त झाली. देहाभिमान रूप अज्ञान दशा प्राप्त झाली. त्याने वर्णन केले, रो रो येती गते ज्ञाने. एकदम तो रडायला लागतो. तो रडायला लागला की लोक म्हणतात वा वा वा, जन्माला आला, जन्माला आला, बरं झालं. आणि तो नाही रडला तर लोक रडायला लागतात. म्हणून त्याला रडणं भाग आहे, कारण रडणं म्हणजे त्याचा श्वास सुरू झाला. म्हणून या ठिकाणी रो येते गते ज्ञाने विपरीतां गतिम गतः. आणि इथून त्याची गती विपरीत सुरू होते. अर्थात देहाभिमान रूप दशा, अज्ञान दशा त्याला प्राप्त होते. तो मोठ्या मोठ्याने रडायला लागतो. आता हा रडणं म्हणजे काय? देवताला म्हणतात माझी आठवण ठेव बर का, तू म्हणला होतास ना माझी आठवण करील. तेव्हा तो म्हणतो केव्हा केव्हा केव्हा, मी कधी म्हणलोच नाही. क्षणात तो बदलतो. अरे अरे अरे, जीव पुन्हा जीवदशेला का प्राप्त होतो तर तो देवाशी देखील खोटं बोलतो, देवाला देखील केव्हा 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 म्हणतो. आणि मग आपण म्हणतो हा रडायला लागलाय. आता रडायला नाही, देवाला सांगतो तो मी म्हणलोच नाही तुला. याप्रमाणे तो केव्हा 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 म्हणतो आणि त्याच ठिकाणी जन्म झाल्याबरोबर त्याचं जीवदशा सुरू होते. परच्छंदम नविदुषा. बरं, या वेळेला जन्माला आल्यानंतर तो काय स्वातंत्र्यात आहे का? नाही. परच्छंदम, पडला तिथं पडला, राहिला तिथं राहिला, बसला झोपला तिथं झोपला, अशी त्याची अवस्था. परच्छंदम. लोकांनी उचललं तर उचलला जाईल, लोकांनी नेलं तर नेला जाईल, लोकांनी आणलं तर आणलं जाईल, लोकांनी खाऊ घातलं तर पोट भरल. पुष्यमानो जनेन सा. याप्रमाणे त्या ज्या बाजेवर किंवा ज्या पलंगावर तो झोपतो तिथे त्याला डास ढेकणं हे चावायला लागतात. त्याला उघड्या अंगावर क्षत करतात, त्याला भूक लागते, त्याला तहान लागते आणि तरी तो रडतच राहतो. शायितोष्ण पर्यंके जंतू स्वेदज दूषिते. जंतू सगळे डास ढेकणं त्याला त्याच्या पलंगावरही चावू लागतात, त्याला त्रास देतात. याप्रमाणे स्वेदज असणारे जीव राहतात, झालेले बारीक बारीक जीव त्याच्या आणि खरूज येते, खास सुरू होते, सगळं अंग खाजवलं जातं. यनेंग नांग मासे ना तो चेष्टने. याप्रमाणे सर्व डास ढेकणं आणि अंगावर खरूज, यामुळं त्याच्या सगळ्या अंगावर खरूज येते, त्रास होतो, फोडं येतात आणि यातून तो कसा जगत राहतो. तुदंत्या मत्वचम दंशा मशकाम कुणादया. गर्भावस्थातलाही त्रास त्यांनी सहन केलेला आणि आता जन्माला आल्यानंतरही त्रास तो सहनच करतो. ज्याप्रमाणे गर्भावस्था आणि नंतर प्रगट अवस्था, बाहेर आलेली अवस्था, रुदंत विगत ज्ञानम. आणि यावेळेला त्याचं सगळं ज्ञान नष्ट होतं, मागचं स्मृती नष्ट होते. क्रमय क्रिमिकम यथा. एखाद्या तो रडत राहतो, त्याला अनेक बारीक 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 जीवजंतू चावतात आणि हतेवम शैशवम भुंक्त्वा दुःखम पौगंडमेवच. याप्रमाणे भोगतच असतो. ती तर अज्ञानाची अवस्था आहे.
म्हणून शंकराचार्यांनी म्हटलंय बालस्तावत क्रीडासक्ता, तरुणस्तावत तरुणी रक्ता. ज्याप्रमाणे लहान आहे तोपर्यंत बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले. बालपणामध्ये खेळामध्ये तो तल्लीन होतो, हळूहळू मोठा होतो. पण ही अज्ञानाची अवस्था आहे. तो मोठा होतो पर खेळामध्ये तल्लीन होतो. खेळणे, पळणे, मजा करणे, याप्रमाणे बालस्तावत क्रीडासक्ता, क्रीडेमध्ये तल्लीन. नंतर इत्येवं शैशवं भुंक्त्वा, शैशव भोगतो, शिशुत्व. आणि दुःखम पौगंडमेवच, पौगंड अवस्था त्याला प्राप्त होते. याही वेळेला तो दुःखच भोगतो. त्याचप्रमाणे ही अज्ञानाच अवस्था आहे. अलब्धा विकसितोज्ञाना मध्य मन्युक्षुचार्पिता. ज्याप्रमाणे तो अनेक जरी तारुण्यामध्ये आला तरी तारुण्यातही तो विसरतो. तो पुन्हा तरुणी रक्ता, तो केवळ संसारामध्येच आसक्त होतो, त्याच्या बाहेर पडत नाही. आणि म्हणून गर्भवास अनेक लोकांनी टाळलेला आहे. गर्भवासामध्ये प्रत्यक्ष शुकाचार्य हे 16 वर्ष गर्भावस्थेमध्ये होते असं म्हणतात. शुकाचार्य 16 वर्ष गर्भावस्थेत होते, आईच्या उदरात होते. कारण ते म्हणले नाही नाही नाही, मला ठिकाणी गुंतायचं नाही, मला संसारात गुंतायचं नाही. आणि ज्या वेळेला त्यांनी भगवंतांनी त्यांना सांगितलं या शुका तू जन्माला येत, त्या गर्भवासाचा पुढच्या जन्मात आणि अज्ञानाचा त्रास, तू मायेमध्ये कुठेच गुंतणार नाहीस. त्यावेळेला 16व्या वर्षी हे जन्माला आले आणि जन्माला आले की घर सोडलं. याप्रमाणे आचार्यांचं वर्णन केलेले. त्यानंतर वसिष्ठांचे जे पुत्र आहेत ते शक्ती नावाचे होते. हे शक्ती नावाचे त्यांचे पुत्र पराशराचे पुत्र शक्ती होते. हे शक्ती याचा पुत्र, अर्थात शक्तीला एका राक्षसाने मारलं. शक्तीला मारल्यानंतर पराशराला वाईट वाटलं आणि त्यांना वाटलं की आता आपला वंश संपला, आता काय करायचंय. म्हणून हे वसिष्ठ ऋषी, हे वास्तविक वसिष्ठ ऋषीचे पुत्र शक्ती, हे राक्षसाकडून ठार मारल्यानंतर वसिष्ठ ऋषीला असं वाटलं की आता आपल्याला जगण्यात अर्थ नाही, आपला मुलगा मेला आणि सून विधवा झाली, काय करायचं जगून. म्हणून वसिष्ठ ऋषी म्हणे प्राणत्यागासाठी निघाले, आत्महत्येसाठी निघाले. त्या नदीवर गेल्यानंतर असं म्हणतात की नदी ही प्रगट झाली. ती म्हणाली तू आत्महत्या करू नकोस, तुझ्यापासून पुढे तुझ्या पुत्रापासून जो नातू जन्माला येणार आहे तो तुझ्या सुनेच्या पोटात आहे, त्याचं जबाबदारी तुझ्यावर आहे. आणि हे खरंच निघालं, कारण ही शक्तीची जी बायको होती तिच्या पोटामध्ये प्रत्यक्ष पराशर होते आणि पराशर ऋषीपासूनच पाराशर म्हणजे व्यास झाले. तेव्हा हे पराशर जन्मतःच वेद बोलू लागले असं वर्णन केलेलं आहे. आणि जेव्हा त्यांनी ऐकलं की आपल्या सुनेच्या पोटामधून वेद यांचा उच्चार ऐकू येऊ लागला, त्यावेळेला पराशरांना म्हणजे हे पराशर आहेत हे लक्षात आलं वसिष्ठांना. आणि मग त्यांनी आपली प्राण त्यागण्याची जी संकल्पना ती बाजूला सोडली आणि त्याचं रक्षण त्यांनी केलं. ज्याप्रमाणे म्हणजे इतकं मोठी परंपरा आपल्याला अशी दिसते की ज्यांनी गर्भवास टाळला किंवा गर्भातच ज्ञान प्राप्त करून घेतलं. प्रल्हाद तर आपल्याला माहितच आहे. त्याप्रमाणे वामदेव सुद्धा जन्मतः ज्ञानी होते. याप्रमाणे पण गर्भवास एक जन्मातला पुढच्या जन्मातला टाळण्यासाठी, या जन्मात तर गर्भातून आपण जन्माला आलोच हे खरं आहे, पण पुढच्या जन्मातला गर्भवास टाळण्यासाठी आपल्याला भगवंताच्या या परमार्थ मार्गात लागल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून करोति विग्रहम कामी कामीश्वंताय आत्मना. हे आई, याप्रमाणे तुला मी सांगितलं. आणि केवळ हा जो कामी मनुष्य, केवळ कामासक्त जो आहे, कुटुंबासक्त जो आहे, त्याची ही अवस्था होते. तो तरुण होतो, तरुण झाल्यानंतर पुन्हा कुटुंबासक्त होतो, पुन्हा जन्माला येतो. चक्र आहे. म्हणून पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. यामध्ये जो चक्रामध्ये अडकतो तो कधीच मुक्त होत नाही. अहम ममेत्य सद्वाह करोति कुमतिर्मतीम. केवळ कुमती माणसाला अडकवते, वाईट बुद्धी माणसाला अडकवते. म्हणून केवळ जो शिष्णोदर कृतोद्यमयी, केवळ पोट आणि त्या केवळ सांसारिक
इच्छेमध्ये भोगामध्ये जो तल्लीन राहतो, त्याच उद्योगात जो तल्लीन राहतो त्याचा कधीच कल्याण होत नाही. केवळ शिष्णोदर कृतोद्यमही आस्थितो रमतेजं तुस्तमो विशती पूर्ववत, त्याला पुन्हा या संसार चक्रात अडकावं लागतं. म्हणून सत्य, शौच, दया आणि मौन, ह्री आणि यश, क्षमा, शम, दम, त्याप्रमाणे भगवंताचं निधिध्यासन, यातूनच माणसाला खऱ्या अर्थाने शांती प्राप्त होते. तेष्व शांतेषु मुळेषु खंडिता आत्मस्वसाधुषु. यासाठी ही आई संगन्न कुर्या छोचेषु योषित क्रीडा मृगेषु च. योषित क्रीडा मृगेषु, योशी म्हणजे स्त्री, स्त्रीच्या हातातलं बाहुलं होऊ नका, एवढा त्यांनी संदेश दिलेला आहे. संगन्न कुर्या छोचेषु योषित क्रीडा मृगेषु च. केवळ वाईट स्त्रीच्या नादाला लागून आपलं आत्मकल्याण आपण हरवून बसू नका आणि केवळ स्त्रीच्या हातातलं बाहुलं होऊ नका. ही स्त्री म्हणजे जी काल सांगितल्याप्रमाणे असती आहे. योषित संगात यथा पुंसो यथा संगी संगत. जर आपण तिच्या नादी लागलोत, जर आपण वाईट असतीच्या नादी लागलोत, असत स्त्रीच्या नादी लागलोत, तर त्या संघाप्रमाणेच आपल्याला पुढचा आपल्याला आयुष्य आपल्याला भोगावं लागतं, दुःख भोगावं लागतं. म्हणून ही नरकाची राजवट, त्याप्रमाणे मुक्तीचे वज्रकपाट कामिनी हे. या ठिकाणी जी दुर्गतीला नेणारी स्त्री आहे, त्या दुर्गतीला नेणाऱ्या स्त्रीचं वर्णन त्यांनी केलेले की नरकाची राजवट ही डायरेक्ट तुम्हाला नरकातच पोहोचवते. तो राजमार्ग आहे म्हणे नरकात जायचा. नरकात जायचं का, तर मग अशा वाईट स्त्रीच्या नादी लागा, तुम्ही डायरेक्ट नरकात जाऊन पोहोचता. इकडे तिकडे कुठंच नाही. राजवट आहे ती, म्हणजे राजमार्ग आहे. कुठं जायचा, नरकाला जायचं, स्वर्गाला नाही. म्हणून नरकाची राजवट आणि मुक्तीचे वज्र कपाट. मुक्ती आतमध्ये दडलेली आहे, पण वज्र कपाट जर असेल, गोदरेजचं कपाट असेल, तर ते जसं उघडत नाही त्याप्रमाणे आतली मुक्ती मिळत नाही. आतमध्ये वस्तू ठेवली आहे, सोन्याचे दागिने ठेवलेत, पण कशात, गोदरेजच्या कपाटात, आणि किल्ल्या हरवल्यात. तर मग गोदरेजचं कपाट काय फोडतं, थोडंच येतं, आणि फोडलं तरी लवकर फुटत नाही. त्याप्रमाणे ही स्त्री म्हणजे वज्र कपाट आहे. त्याच्या आतमध्ये दागिना आहे कशाचा, तर मुक्तीचा. पण तो प्राप्त करण्यासाठी आपल्याला ह्या वज्र कपाटाला उघडावं लागेल, त्यातून बाहेर मुक्तीला काढावं लागेल. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात, हे आई तत्सृष्ट सृष्ट सृष्टेषु कोणवट खंडित मान. फक्त एकच मोठे होऊन गेले, नारायण ऋषी, म्हणजे नरनारायण, की ज्यांनी याच्यावरती मात केली. स्त्री संघावर मात करणारे नरनारायण. नरनारायण तपश्चर्या करत होते. इंद्रांनी त्यांची तपश्चर्या मोडण्याचा भले प्रयत्न केला. शेवटी नरनारायणाने आपल्या मांडीवर हात टाकल्याबरोबर एक अप्सरा बाहेर काढली आणि सांगितलं, इंद्रा, ही तुझ्याकडच्या अप्सरेपेक्षा फार सुंदर अप्सरा माझ्याकडून तुला भेट म्हणून घेऊन जा. तू काय अप्सरा माझ्यासमोर पाठवतोस? आणि म्हणून तिला उर्वशी असं नाव पडलं. मांडीपासून तयार झाले म्हणून उर्वशी. याप्रमाणे ते म्हणतात, ऋषिम नारायण मृते योषिमयेह मायया. फक्त एकमेव नरनारायण असेल की ज्यांनी याच्यावरती मात केली. पण बाकी मात्र अगदी ब्रह्मादिक देव सुद्धा योषित संघाने, स्त्री संघाने भुलले. आपल्या स्त्रीला, आपल्या मुलीकडे सुद्धा त्यांनी वाईट दृष्टीने पाहिलं आणि ती हरिण रूपात झाली, तर यांनी हरिणाचं रूप धारण केलं, असं वर्णन त्यांनी केलेलं आहे. योषित संघात यथा पुसो यथा तत्संगी संगता प्रजापती स्वाम दुहितरम दृष्ट्वा तद्रूपदर्शितः रोहित भूताम यो सोन्वधाव दृशरूप इतत्रपः. याप्रमाणे हे आई स्त्रीच्या नादी लागणं म्हणजेच आपलं नुकसान करून घेणं, आध्यात्मिक नुकसान करून घेणं. म्हणून वाईट स्त्रीच्या नादी माणसाने लागू नये. योपयाती शनेर माया या योषी देव विनिर्मिता. याप्रमाणे केवळ मृत्यू हा आपल्याला केवळ जीवन संपवत नाही, तर तो आपल्या दुष्कर्माचं पुन्हा प्रायश्चित्त आम्हाला देतो आणि पुन्हा पुन्हा जन्म आम्हाला प्राप्त होतो. त्या पुन्हा जन्मातून, नंतरच्या जन्मातून पुन्हा पुन्हा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर सुटायचं असेल तर केवळ स्त्रीरूप मायेला आपल्याला बाजूला केलं पाहिजे. स्त्रीत्वम स्त्रीसंगता प्राप्तो वितापत्य ग्रहापदम तामात्मनो बीजानियात पत्य पत्य ग्रहात्मका. याप्रमाणे हे आई केवळ माणसाने पशुपक्षासारखं राहू नये. पशुपक्षी हे जसे केवळ स्वैराचार करतात, केवळ भोगलोलूप होतात, परंतु ते अज्ञानी आहेत, ते मुक्त होणार नाहीत. त्यांची जी स्थिती ती अज्ञान आहे. पण माणसाने तरी निदान ज्ञान प्राप्ती करावी.
पशुपक्षासारखं केवळ फसून आपल्या जीवनाचा नाश करू नये. म्हणून द्रव्योपलब्धी स्थानस्य द्रव्येष्टा योग्यता येतात. हे आई, याप्रमाणे आपल्या स्वतःच्या आत्मकल्याणासाठी आपण ज्ञानाची प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणून सम्यक दर्शन या बुद्ध्या, सम्यक दर्शन या बुद्ध्या, अगदी बुद्धियुक्त अंतः करणारे, ध्यान करून धैर्य धारण करून सम्यक ज्ञान म्हणजे समर अशा प्रकारचं सर्व गोष्टीचं ज्ञान, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य हे आपण प्राप्त करून घेतलं पाहिजे. वैराग्य प्राप्त करून घेतलं पाहिजे. वैराग्ययुक्त ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान, किंवा जे ज्ञान वैराग्ययुक्त नाही ते ज्ञान निरर्थक आहे. ते ज्ञान आपल्याला अहंता निर्माण करणार आहे. म्हणून वैराग्यही पाहिजे आणि वैराग्ययुक्त ज्ञान पाहिजे. हे जर केलं तरच अनासक्त माणूस राहतो. आता यानंतर आईला अर्ची मार्गाने जीव कसा मुक्त होतो हे त्यानंतर त्यांची आई कशी या संबंधीचे विवरण उद्या सांगा. नमः पुंडली कवर्ते हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये.